तर काय सांगाल, आज या ठिकाणी आरसीएफ अलिबाग मांडवा रोडवर चक्का जाम केलेला आहे. शिवसेनेचं आंदोलन सुरू आहे, काय सांगाल? खरं तर हे आंदोलन हे संविधानिक मार्गाने सध्या सुरू आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो मंत्र आपल्याला दिलेला आहे, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. आपण सगळेजण बघतोय ते संघटित सगळे झालेले आहेत आणि निश्चित पद्धतीनं आज संघर्षाची ठिणगी या आरसीएफच्या गेटवरती आमदार महेंद्र शेठ दळवी यांच्या नेतृत्वाखाली पेटलेली आहे आणि या संघर्षाला आता सुरुवात झालेली आहे. भूमिपुत्रांचा प्रकल्पग्रस्तांचा लढा आहे. आरसीएफ कंपनीमध्ये स्थानिक प्रकल्पग्रस्तांना, भूमिपुत्रांना त्या ठिकाणी नोकर भरतीमध्ये प्राधान्य मिळावं, हीच प्रामुख्याने आमची मागणी आहे. या मागणीच्या संदर्भामध्ये आमदार महेंद्र शेठ दळवी कित्येक वर्षापासून त्या ठिकाणी सातत्यानं शासनाकडे पाठपुरावा करत आहेत, आरसीएफच्या व्यवस्थापनाकडे पाठपुरावा करत आहेत. या संदर्भात महेंद्र शेठ दळवी हे दिल्लीमध्येही जाऊन आले आहेत. केंद्रीय मंत्री JP नड्डा यांची भेट त्या ठिकाणी त्यांनी घेतली. वारंवार सातत्यानं पाठपुरावा सुरू आहे, परंतु आरसीएफ व्यवस्थापनाकडून त्या ठिकाणी कसल्याही प्रकारची सहकार्याची भूमिका नाही आहे आणि त्याच्यामुळे आज या आंदोलनाची वेळ आमच्यावरती आलेली आहे. आज हे आंदोलन सौम्य स्वरूपाचं आहे, पण निश्चित पद्धतीनं जर का आमच्या मागण्यांची दखल त्या ठिकाणी घेतली नाही तर हे आंदोलन हे तीव्र स्वरूपाचं होईल, हे मी या ठिकाणी आपल्या माध्यमातून सगळ्यांना सांगू इच्छितो.